नमस्कार. विशेष वृत्तामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मी दिवाणजी आहे. काल सोनवणे नावाचे एक ग्रस्त रस्त्याने भेटले आणि त्यांनी मला आपली समस्या मांडली की एक स्मशानभूमीच्या तिथे रस्त्याच्या अडचण आहे, तर तुम्ही येऊ शकता. आता म्हटलं आज मला वेळ नाही, उद्या येऊ. म्हणजे आज 1 डिसेंबर. आज 1 डिसेंबर रोजी त्या ठिकाणी मी गेलो. तर त्या स्थळावर गेल्यानंतर स्मशानभूमीकडे जाताना छोटासा अरुंद रस्ता आहे, बाजूला वस्ती आहे आणि स्मशानभूमीच्या आवारामध्ये आतमध्ये जाऊन मी व्हिडिओ घेत होतो आणि तो व्हिडिओ घेऊन म्हटलं तसंच बाहेर यावे आणि पालिका आणि प्रशासनावर आपण यावर वृत्त बनावं की या ठिकाणी पालिकाने किंवा संबंधित विभागाने स्मशानभूमीला रस्ता द्यावा, लाईट द्यावी, अशी माझ्या डोक्यात कल्पना होती. प्रतिनिधीची ती डोक्यामध्ये सुरू असतं, कुठला विषय कसा आपण शासनापुढे मांडायचा. परंतु त्या ठिकाणी जर या अचानक 2-4 लोक जमा झाली, ते उलट माझा व्हिडिओ काढायला लागले, मला विचारणा करू लागली, तुम्ही कोण वगैरे. तर म्हणतो बाबा, मी त्यावेळेस विचार केला की म्हणलं तक्रारदार स्मशानभूमीला रस्ता मागतो, ह्यांची काय समस्या आहे. तर मी म्हटलं बाबा तुम्ही कोण. ते म्हणले आम्ही इथले स्थानिक आहोत. म्हटलं रस्ता काय अडचण आहे का तुम्हाला. तर म्हटले नाही. म्हटलं नाही तर मग विषय संपला. तुम्हाला अडचण नाही तर मग आमचाही काही विषय नाही, मला काय त्याच्याशी नाही. त्यावेळेस चर्चा करताना त्यांनी अनेकांची वेगवेगळी नावं घेतली, मोठ्या घेतली. आल्यानंतर मी त्या जमिनीबाबत अभ्यास केला तर माहिती अशी समोर आली, प्राथमिक माहिती म्हणजे 7 बाऱ्यावरून. तर महसूल विभागाच्या, महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या भूखंडानुसार चिंचपाडा गावामध्ये गुखीवरे या 7 बाऱ्यावर 240 सर्वे नंबर /1 किंवा 240 या भूखंडावर भूधारक म्हणून जे नाव आहे ते सरकार असं आहे, सरकार. आणि गुरुचरण गुखीवरे ग्रामपंचायत असं लिहिलेलं आहे. क्षेत्रफळ 4.86 काही अन्य आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागावर जर 7 बाऱ्यावर अशी नोंद आहे, लोकांना स्मशानभूमी आपल्या आयुष्याचे शेवटचं स्टेशन म्हणू आपण, त्या ठिकाणी जर स्मशानाला जाताना रस्ता नाही. मला असा प्रश्न पडला की रस्ता नाही, तक्रारदार तक्रार देतो सोनवणे नावाचा. तर एवढी लोक अशी रिॲक्ट का झाली की ज्यामुळे ते एकदम प्रतिनिधीचा व्हिडिओ काढू लागले वगैरे वगैरे. नंतर लक्षात आलं की हा भूखंड शासनाचा आहे. त्यानंतर त्यांनी मोठी मोठी लोकांची नावं घेण्याचा प्रयत्न केला. गंभीर बाब अशी आहे की या ठिकाणी माझी आमदारांचा, ज्यांचं स्वच्छ चारित्र्य आहे, खूप नामी व्यक्ती आहे, मी या ठिकाणी नावाचा उल्लेख करत नाही, त्यांच्या नावाचा त्या ठिकाणी जिक्र झाला. आम्ही यांना ओळखतो, त्यांना ओळखतो. नंतर त्यांच्या जवळपासच्या कार्यकर्त्याला फोन करण्यात आला. ते व्यावसायिक आहे, चाळ बांधकाम किंवा अन्य प्रकारची काहीतरी कामं करतात. मी त्या लोकांचे या ठिकाणी नाव घेत नाही. परंतु गल्लीबोळामध्ये अशी जर रस्ते नसेल तर शासनाने याकडे लक्ष द्यावे आणि प्रतिनिधींना तक्रार म्हणून अनेक लोक आपल्या समाजातले आपली समस्या मांडत असतात, त्या स्पॉटवर जावं लागतं. तर प्रतिनिधींना असे लोकांना सामना करावा लागतो. तर हे कितपत योग्य आहे. आणि वालीव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा विषय येतो. तर या परिसरामध्ये पोलिसांनी देखील आपला वचक वाढवण्याची गरज आहे. तसं त्यांचं काम चांगलं आहे. परंतु थोडी प्राथमिक मिळालेली माहिती विना परवाना मध्ये देखील या परिसरात विकले जातात, यावरही आपण लक्ष द्यावे. आणि शासनाच्या सर्व प्रतिनिधींना, पोलीस असो, प्रशासन असो, महापालिका असो, अन्य कुणी असो, यांना शासनाची अशा काही लोकांना भीती पाहिजे, त्यांना त्याच्या बाबत तशी जाणीव करून देण्याची गरज आहे. कोणाचा विषय होता. गावातले 2 जण बंद होता. कोण गावातले कोण होते. परस्पर हा गाळा विक्री केलेला आहे लोकांनी. त्याच्यावर माझा आक्षेप आहे. तुम्ही आम्हाला काय सांगितले की स्मशानला जायला रस्ता पाहिजे. कोणाचा रस्ता आहे ना. कोणाचा रस्ता आहे. मग बस संपला विषय, रस्ता आहे ना. तक्रार संपली. रस्ता आहे ना. तर या लोकांना आपली काही बाजू ओके आहे, क्लिअर आहे, तर त्यांना एवढी भीती कशाची. त्यामुळं समोर मिळालेली माहिती, हा भूखंड गुरुचरण महसूल विभागाचा आहे. तर तहसीलदार अविनाश कोष्टी यांना माझी विनंती आहे की संबंधित ठिकाणी जर अतिक्रमण झाले असेल किंवा तो भूखंड शासनाचा असेल तर तो शासन जमा करून घ्यावा.
माझा पोलिसांना असा प्रश्न आहे, प्रशासनाला असा प्रश्न आहे की प्रतिनिधींना वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं, लोक आपली समस्या मांडतात, तर त्या ठिकाणी पत्रकाराची उलट शूट करणे वगैरे हे कितपत योग्य आहे यावर आपण विचार करावा. धन्यवाद. जय हिंद.